यवतमाळ जिल्ह्यात सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसानंतर आता गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. कपाशी, सोयाबीन, तूर यासह इतर पिकांमधील ओलावा झपाट्याने कमी होत असून पिकांवर ताण जाणवू लागला आहे. त्यामुळे उगवलेली पिके वाचविण्यासाठी अनेक शेतकरी विहिरी, बोरवेल आणि उपलब्ध सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्यास सुरुवात करत आहेत. पावसाचा खंड आणखी वाढल्यास पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान आकाशात ढगांची ये-जा सुरू असली तरी अपेक्षित पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण असून आता सर्वांच्या नजरा येत्या पावसाकडे लागल्या आहेत. 26 दिवस झाले पेरणीला. हं. 8-10 दिवस पाऊस आलता, नंतर पाऊसच नाही येऊन राहिला. आता पिंकरनं पाणी चालू आहे. किती एकरमध्ये तुम्ही पेरणी केली होती? 3 एकरमध्ये. तेच आता पिंकरनं पाणी देणं चालू आहे. 8 दिवस 4-5 दिवस पाणी नाही आलं तर पीक मरण्याची शक्यता दिसत आहे.